सर्वांना जय शिवराय। मी अभिनेता रोहन पाटील आज नांदेडमध्ये आलो आहे। सगळ्या पत्रकार बांधवांचे पहिले मी आभार व्यक्त करतो। नांदेडमध्ये येण्याचं निमित्त असं की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे नाव आपण 6 महिन्यापासून टीव्हीला, न्यूजला, पेपरला, लोकांमध्ये ऐकलं, पण हे नाव आता एक वेगळ्या गोष्टीवर, वेगळ्या पडद्यावर येणार आहे, ते म्हणजे चित्रपटामध्ये। एक सर्वसामान्य मातीतला माणूस। आत्तापर्यंत सिनेमे आले, खूप मोठ्या माणसांवरती आले, पॉलिटिशियनवरती आले, XYZ लोकांवरती आले, पण एक सर्वसामान्य मराठवाड्यात जन्मलेला माणूस, जालना जिल्ह्यात राहणारा माणूस मनोज जरांगे पाटील आजही खूप साधेत अशा सर्वसामान्य माणसावरती एवढा मोठा सिनेमा येतो। संघर्ष योद्धा त्या सिनेमाचं नाव होतं आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज नांदेडमध्ये आलो। खूप छान वाटते। मला एवढं सांगायचं आहे आपल्या माध्यमातून, प्रथमतः मी पत्रकार बांधवांचे आभार पुन्हा एकदा अशासाठी व्यक्त करतोय की आमचे मार्गदर्शक माननीय सन्माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आयुष्यामध्ये पत्रकार बांधवांची खूप महत्त्वाची भूमिका आली, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो। ह्या सिनेमामध्ये मी जरांगे पाटलांची भूमिका पार पाडली। हा सिनेमा एवढं एकच सांगतो की जरांगे पाटलांचं यश आम्हाला ह्यात जास्त प्रमाणात दाखवायचं नाही। ह्या सिनेमातून महाराष्ट्राच्या पुढे आम्हाला जरांगे पाटलांचा संघर्ष आणायचा आहे, कारण महाराष्ट्रातल्या काही लोकांना म्हणलो मी, काही लोकांना असे प्रश्न पडलेत की जरांगे पाटील लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले, पण असं काहीच नाही। लाठीचार्ज झाला, पण जरांगे पाटलांनी हितपर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्यातले 15 वर्ष 20 वर्ष आपले वयाला घालवले, किंवा तितके 20 वर्ष त्यांनी समाजासाठी झटले। तो 20 वर्षाचा 15 वर्षाचा संघर्ष आम्हाला 2-2.5 तासाच्या सिनेमातून महाराष्ट्राच्या भेटीला आणायचा आहे, आणि तो खूप चांगल्या पद्धतीने बनवला। कारण आपण पाहतो हल्लीच्या युगामध्ये प्रत्येक माणूस संघर्ष करतो, पण स्वतःसाठी करतो, कारण प्रत्येक माणूस स्वतःला मोठं होण्यासाठी बघत असतो, पण जरांगे पाटील असा माणूस आहे की ते समाजासाठी संघर्ष करताय, माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ह्यासाठी ते संघर्ष करताय। ही एक प्रामाणिक गोष्ट या सिनेमातून आम्ही मांडली। हा सिनेमा सगळ्या जातींनी बघावा अशी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतो, कारण हा सिनेमा एवढंच सांगतो की हा सिनेमा, ह्याच्यातून आम्हाला एक सांगायचं आहे की हा सिनेमा कोणत्या जातीसाठी नाही, फक्त सिनेमा एवढं सांगतो की एक सर्वसामान्य माणूस, एक योद्धा आपल्या समाजासाठी काय करू शकतो, हे एक प्रेरणादायी देणारी ह्या संघर्ष योद्ध्यातून गोष्ट आहे। त्याच्यामुळं प्रत्येक वर्गातल्या, मी तर म्हणेल की विद्यार्थ्यांनी सुद्धा हा सिनेमा बघावा, त्यांनी सुद्धा आपल्या नसानसात मनोज जरांगे पाटलांना घ्यावं, आणि जरांगे पाटलांसारखा संघर्ष, मी म्हणत नाही की तुम्ही राजकारणात करा किंवा सामाजिक कार्यात करा, तुम्ही शिक्षणात जरांगे पाटलांसारखा संघर्ष करा, तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। एक वास्तविक गोष्ट आम्ही समाजाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या 26 एप्रिल 2024ला हा सिनेमा राज्यभर 2-2.5 हजार शोच्या माध्यमातून आम्ही रिलीज करतोय। ह्या सिनेमाच्या प्रमोशनला आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर फिरत असताना वेगवेगळे अनुभव येतात आम्हाला। जसं जरांगे पाटलांना लोक रस्त्याला चौकात स्वागताला थांबायचे, तसं प्रमोशनचं आम्ही टीम राज्यभर फिरतोय। हे लोकांना कळाल्यानंतर चित्रपटाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असं होतंय की आम्हाला चौकात अडवलं जाते। 100-100, 200-200, 500-500 लोकांचा घोळका आमच्या स्वागतासाठी, सत्कारासाठी, एका सिनेमाच्या टीमसाठी स्वागतासाठी चौकात उभा आहेत। म्हणजे हे चित्रपटसृष्टीच्या बाबतीत कदाचित पहिल्यांदा होते, आणि हे प्रेम जरांगे पाटलांवरती, माननीय जरांगे पाटलांवरती। त्याच्यामुळं करोडोच्या संख्येने लोक चित्रपटगृहामध्ये जाऊन जरांगे पाटलांचा सिनेमा बघतील। आणि मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचं की हा सिनेमा आपण निर्मात्याचा बिझनेस होईल म्हणून बघू नका। हा सिनेमा एक गोष्ट, ही जी सिनेमाची गोष्ट आहे ही एक आपल्या योद्ध्याची, हा योद्धा कसा तयार झाला हे आपल्याला पूर्णपणे बघायला भेटणार आहे। माननीय जरांगे पाटलांच्या शुभेच्छा आहेत, आणि 26 एप्रिलला हा सिनेमा खूप मोठ्या पद्धतीने रिलीज होतोय। काही लोकांना असेही प्रश्न पडलेत की हे असं का झालं, हे असं कुणी केलं का, किंवा करायला लावलं का, ह्या सगळ्याच्या घडामोडी किंवा हे जे प्रश्न मनामध्ये जे गैरसमज झालेत ह्या सिनेमातून खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर होतील। मी जरांगे पाटलांची भूमिका खूप चांगली पार पाडली, जसं ते परखडपणे त्यांची भूमिका मांडत असतात, तसं मी सिनेमातून त्यांची भूमिका खूप जबरदस्त पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आशा करतो आपण तो सिनेमा बघाल। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मी या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे। खूप आनंद होतोय आज नांदेडमध्ये आम्ही आलो आहोत, आणि या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही आमचं स्वागतच म्हणलं तरी चालेल, कारण पत्रकार जरी असले तरी तुमच्याशिवाय हा विषय राज्यभर देशभर जाऊ शकत नाही, आणि तुम्ही अशा पद्धतीने आमचं स्वागत केले त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो। आणि नांदेडवासियांना विनंती करतो की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला संपूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होत आहे। नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र बघणारच आहे, परंतु इथल्या काही मंडळींनी आम्हाला सांगितलं की राज्यात 1 नंबरला आमचा नांदेड जिल्हा असेल, त्यामुळे खूप आनंद वाटला ह्या गोष्टी सगळ्या ऐकून। आणि चित्रपटाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपण आजपर्यंत इतिहासावरती आलेले चित्रपट पाहिले, ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्यावर आलेले चित्रपट पाहिले, परंतु त्या व्यक्तींना आपण पाहिलेलं नाही, आणि ज्या व्यक्ती पाहिलेले नाहीत त्यांचे चित्रपट आपण पाहून त्या पद्धतीने आपण कुठेतरी आचरणात काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो। परंतु आज एक ठिकाणी जरांगे पाटलांची आंदोलनं चालू आहेत, एका समाजासाठी, एका हक्कासाठी, एका न्यायासाठी त्यांची जी लढाई आहे, आणि ती लढाई एवढी प्रामाणिक आणि एवढी शांततेत आहे, तर ते लढाई आज त्यांची विजयापर्यंत जाऊन
पोहोचलेली आहे. असा संघर्ष करणारा संघर्षवीर, संघर्ष योद्धा असा होणे नाही, कारण आजपर्यंत असा व्यक्ती म्हणजे कुणी पाहिलेलं नाही. परंतु काय असतं की मी एक देवाला मानणारा व्यक्ती आहे, कारण 250, 300, 400 वर्षानंतर अशी एक व्यक्ती, अवतारी व्यक्ती जन्माला येते की देव त्या माणसाच्या शरीरामध्ये अवतार घेतो आणि कुठंतरी काहीतरी अनर्थ घडणारा असतो. तो अनर्थ थांबवण्यासाठी अशा व्यक्तींना देव कुठंतरी देवरूपी माणूस म्हणून पाठवत असतो. आणि तसाच जरांगे पाटील ही एक व्यक्ती माणूस नसून आपल्या सर्वांसाठी, सगळ्या समाजासाठी ते एक देवरूपी माणूस आहे आणि खरंच देव आहे. कारण त्यांच्या अंगात जे काही विशेष गोष्टी त्यांच्या आपल्याला शिकायला भेटणार आहेत, एक प्रामाणिकपणा, कुठलाही आधार नसताना, कुठला बेस नसताना, कुणाचा काही नसताना एक समाजाला एका हाकेवरती, एका छताखाली करोडोच्या संख्येने लोक आज जमा होतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि ते पण तितक्याच चांगल्या पद्धतीने लोकांच्या विश्वासाला समोर जातात आणि प्रामाणिकपणे ते काम करत आहेत. ते फक्त आरक्षणावरतीच नाही तर वेगवेगळ्या विषयावरती आज ते काम करत आहेत. कुठलाही प्रश्न त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवला तरी त्या प्रश्नाचं त्यांच्याजवळ आज निरसन होत आहे, त्या प्रश्नाला त्यांच्याकडे न्याय मिळत आहे. त्यामुळं त्या न्याय देणारी व्यक्ती आज एक न्यायदेवता म्हणून आज समाज त्यांच्याकडे पाहत आहे. आणि खरंच मी समाजाला, राज्याला, भारतातील जनतेला खरंच एक विनंती करत आहे हात जोडून की हा चित्रपट सगळ्यांनी पहा. त्यांनी केलेल्या संघर्षासारखा संघर्ष आपण प्रत्येकाने जीवनात करा. आपण नक्की त्या ठिकाणी यशस्वी होणार. 26 एप्रिलला या बऱ्याच भागात या मतदान आहे, लोकसभेचं इलेक्शन आहे. तर या इलेक्शनचा पण आनंद घ्या, मतदानाचा पण आनंद घ्या आणि त्या दिवसापासून तुम्ही चित्रपट बघण्याचा पण आनंद घ्या. हीच मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय. 26 तारखेला हा चित्रपट सगळ्यांनी बघा. इतिहासात नोंद होईल असा चित्रपट होणार आहे. या चित्रपटाची 2 गाणी लॉन्च झालीत. टॉप 5 देशामध्ये, टॉप 5 मध्ये 2 गाणी आपली चाललीत. त्याच पद्धतीने चित्रपट पण आपला नंबर 1ला चालणार आहे आणि हा समाज सगळा चालवणार आहे, मला खात्री आहे. धन्यवाद. सर, आपल्या चित्रपटासाठी किती दिवसाचा वेळ लागलेला आहे चित्रीकरण होण्यासाठी म्हणजे प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की आपल्याला महाराष्ट्रामध्ये किती सिनेमागृह उपलब्ध झालेले आहेत? आम्ही हा चित्रपट करायचं ठरवलं. 2 महिने आम्ही जरांगे पाटलांच्या सानिध्यात राहिलो आणि तिथून पुढं 3 महिने असा आम्हाला साधारण 5 महिन्याचा कालावधी ह्या चित्रपटासाठी लागलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की ह्या चित्रपटाला चित्रपटगृह साधारण 350-400च्या आसपास आम्हाला चित्रपटगृह आणि साधारण 2,000 ते 2,500 शो मिळण्याची शक्यता आहे. परंतु त्याला प्रेक्षक जर आणखी जास्त लाभला तर मला असं वाटतं खरंच की राज्यातील काही कारणास्तव किंवा प्रेक्षक नसल्यामुळं, मराठी चित्रपटाला प्रेक्षक नसल्यामुळं काही चित्रपटगृह बंद पडलेले आहेत. तर मला 100% खात्री आहे की ह्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील बंद पडलेले चित्रपटगृह पुन्हा चालू करायला लावेल असं मला असं वाटतंय. कारण खूप काही शो ह्याला भेटणार आहेत. फक्त तेवढा सपोर्ट समाजातून सगळ्यांनी केला पाहिजे.